नमस्कार सगळ्यांना, कसे बरे का? तर आवाज जरा थोडा बदलल्यासारखा वाटणार आहे. वातावरणामुळे आजार येते सगळीच. हा, जरा मी पण ह्यांच्यामुळं आजारी पडली, नाही तर मी चांगली होती. काय सांगू तुम्हाला. आता जाऊ द्या. बघा बाहेरचा राडा आवरून आधी सकाळ धरणं कंटाळा आलेला बघा. आणि हिनं इडलीचा घाटा घातलाय बघा. आता तुम्हाला काय सांगू, आता ना कसलीच कॅपॅसिटी राहिली, उरलीच नाही. आता चालाय जोगी सुद्धा नाही माझी. तर काय करायचं मग, खायचं काय आता. मला पण भाकरी करायचा कटाळा आला होता लई. भाकरी करायचा कटाळा आलाय म्हणून इडली केली बघा. पण इडली कशाची केली तुम्हाला माहिती का? कशाची इडली केली आम्ही पोह्याची आणि काय काय केलं गरा. माहिती का? हा आमच्या कामगारांना मगाशी खायला पोहे बनवलं होतं. हा पोहे काही लय झालं माझ्याकडून, भिजायला घातले होते. त्याच्यामुळे म्हटलं पोहे रव्याची इडली बनवाय. म्हटलं काय झालंय, माझ्या भांड चमल्या दिसतं या. भांड चमलंय बाबा इडलीचं ह्या आणण्यात. मग एक दह्याचं पाकिट आणलं, यात गरा टाकला आणि मिक्सरला लावून बारीक केलं या. मग मस्तपैकी इडल्या कराव्या त्या. म्हटलं चांगलं केलं का नाही, उलट चांगलं, ह्याला खायला चांगलं केलं. आणि म्हणते अजून घराचा बया. खा चालता वा आता. आता काय करायचं, केले खायला लागतंय. म्हणून मग आता अशी करायला लागली बघा इडली. म्हणजे राडा घालण्यापेक्षा आता ही करावं म्हणलं, साधा सोपा उपाय. बाया भांड लय चिमले अगं, बघितलं पण नाही आधी. सुजाता जाऊ दे. ती पहा सरायला लागली बाजूला असं. सर कधी की मग त्याला का हातात बसल का त्याच्यात? बसतंय. बसलं पाहिजे. बसलं नशिबा. तर बघा सुजाता जाऊ दे. इकडं शेंगदाणे चटणी बनवली आहे बघा. मस्त असं चटणी बनवली आहे बघा. लय घट्ट पण नाही, लय पातळ पण नाही, अशी बनवली मिडियम. नॉर्मल. तर पहिलं तर बारीक करताना काय दाखवलं नाही. मग थोडासा व्हिडिओ काढावा, टाकावा. आता वातावरण पालख्या आल्या म्हटलं की आजारी पडते तीच. आजारी पडते ती म्हणजे काय उगच नाही ते आजारी पडत, काम करून आजारी पडलोय आम्ही. काय असंच काय वातावरणच असतं या. मी तर पहिल्यांदा पालखी आल्यावर आजारी पडली या. पहिल्यांदा असं झाले मी आजारी पडली. पण आकडे महिन्यात असतच. मी पहिल्यांदा पडली आजारी पासल्या ह्याच्यात वारीच्या ह्याच्यात. नाही तर मी अजिबात आजारी बिजारी तसली काय होत नव्हती अजिबात. हे आजारी पडणं मळवली नाही वेळापूरला. हा माऊलीची पालखी येणार आहे उद्या यायची. हा उद्या. मुक्कामी असते का व्यापूरला? मुक्कामी असते का तिथं? हा व्यापूरला आमच्या इतकी गर्दी झाली तुम्हाला काय सांगू की इतकी. उद्या येत असेल, किती वाजता येते मला काय नक्की माहिती नाही. हा पालखी येते उद्या, मुक्कामी असतो या. आणि परवा दिवशी बुधवारी खालती ठाकूर बुवापाशी येते. तिथल्या रिंगावन असतं या. तिथनं रिंगावन झालं की परत बोंडल्यात जाते. हो आणि पुरीच्या इथं आमच्या जाती बघा. आम्ही परवा दिवशी बुधवारी जाणार आहे तिकडं मुलीच्या इकडं बोंडल्याला. मग काय तिथे एक थोडी थांबती म्हणजे असते उशीरभर. उशीर बघतात. हा मग तिथं जायचंय बघा वारकऱ्यांसाठी. बाजरीची भाकरी आमच्या इनबाईने केले, करणार आहे. वांग्याचं कालवण. काय म्हणते, आम्ही कडकपासनं गोड खाऊन कंटाळा आलेला असतोय त्यांना. कारण वांग्याचं रसा करा म्हणते. वांग हा म्हणजे अशी कशी तरतरी ती चालायला त्यांना ना. त्याने अगोदर सांगितलंय आम्हाला काय तसलं करू नका, गोड तर पदार्थ अजिबात करू नका सांगितलंय. छान असा रस्सा वांग्याची भाजी. मला वाटते जरच्या वर्षी वांग्याची भाजी असते आहे ना ग. काय वांग्याची भाजी आवडते, बदलतच नाही ती मेनू, एकच. त्यांना तीच आवडते, बदलायचं कसा मेनू. त्यांना गोड नको आहे, कारण का कडपासनं ती गोड ती किती गोड म्हणल्यावरती जर यायचं गोड खाऊन. मग काय तर वांग्याची भाजी, बाजरीचीच ना, बाजरीची भाकरी. आणि आम्ही करणार आहे त्यांच्यासाठी. काय करणार आहे बाबा ती परत सांगायचं, आताच नाही सांगायचं. जा बाबा. बरं त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ आपण उद्याच करणार आहे मी आता सगळं. उद्याच मग करावंच लागल. राड्यातनं बाजरी दळून आणायची राहिली माझी. कशाचं काय राडा उद्या पण आहे आणखी. म्हणलं आपला पण थोडासा म्हणजे वारकऱ्यांसाठी आपलं पण हातभार
आपला पण हातभार नाही. लागावा. वारकऱ्यांना जेवण द्यायचं असते चांगलं असतं या. हो म्हणून मी पण बघा प्रत्येक म्हणजे गेल्या वर्षीपासून न्यायला लागली आहे बघा बाजरी. हो एक म्हणजे बाजरीची पाहिली. भाकरी, आणि गेल्या वर्षी मिरचीचा ठेचा न्यालता. हो सुकवा यावेळेस पण संपला होता. तसंच काहीतरी करायचंय, हा. पण सांगत नाही ती. जरा वेगळ्या पद्धतीचं काय तर करायचं. हम्म. हा तर जाऊ द्या, आमचा असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहावा. आपल्या इडल्या तर लय छान निघल्या त्या बघा, बघायच्या त्या का? हा बघा छान अशा झाल्या त्या, चवीला पण लय भारी झाल्या त्या. झालं ते? हो. आणि मम्मी म्हणली आता इडल्या बाद झाल्या, आता आपण त्याचा डोसा बनवूया. म्हणून डोसा बनवायला लागली. हा घ्या आता डोसा बनवून घ्या. चांगला तर होईल का? काय? इडले चांगले झाले त्या, पण डोसा होईल की, त्याला काय झालं डोसा चांगलं व्हायला. आता भाजल्यावरच कळेल. हम्म. हा भाज आता निघतंय का? ते जरा फुल करून नाही होत का त्याला लय. नाही तर करपल खाली. चला रे का झालं बघा रेडी. इकडं पप्पा पण आले, ते जरा उशीर केलाय पण आपल्याला आवडत नाही पहिल्यापासून. मला हे असं पण ती इडली नाहीच. इडली असो काय असो, पण खावा आपण खातच नाही. आपल्याला हे आवडत नाही. आपल्याला चपाती भाकरी मला कटाळा आलं म्हणून ही केलंय खायला. मग केलेच की. कटाळा आमच्या अंगलोट आला. कटाळा नाही आला, राहिला होता शिल्लकातला पोहे. नाही काय राहिलं काय आपल्याला माहित नाही, पण आपण खात नाही ही गोष्ट. आपल्याला असलं फसफुस काही आवडत नाही. आपलं फक्त भाकरी दुमसून खाणे, चार दी कोर मस्त राहते. हे असलं काय पाणी कुठं काय तुम्ही कवा चांगलं नावं ठेवायचं म्हणजे आपल्याला गोष्ट आवडत नाही. नावं ठेवणारच मी त्याला. आपल्याला बाजरीची भाकर, मकाची भाकर, चपाती, शिळे आमटी काय असेल ते आपण खाऊ शकतो. त्याला नाव ठेवायचं मी नाव ठेवणार पण नाही. हे असलं थोडं आलं की आपल्याला ते जमत नाही. खावा मग आता, जाऊ द्या. अरे काय असलं आपले हे काय बघा पहिल्या काळातलं आहे पण. तिकडं आपण खाल्लेलं आहे तेच खायचं. नाही तेवढंच असलं काय तर खायचं. हा राग येतोय. करायचा कटाळा. बळण माणसाला ज्याला नाही आवडत त्याला पण द्यायचं आणि खा म्हणायचं. आणि मग शिल्लक राहिलं टाकून द्यायचं. आता हे बघायचं टाकून द्यायचं आता. मग ते काय नाही ह्यांच्याबरोबर मलाही खायचं. खावा बघ. जाऊ दे. कसं लागते बघितलं का? छान लागते ना. मी अगोदरची खाऊन बघितली, त्याच्यामुळे मला आवडले. छान वाटते जरा. तर आमचा एवढाच छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. हां तर चला टाटा बाय बाय.